नमस्कार. होम शेफ ऐश्वर्यामध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. तुमच्या घरातही कारलं म्हटलं की सगळे नाक मुरडतात का? आज आपण बनवणार आहोत अशी एक भन्नाट रेसिपी जी कारलं आवडत नसलेल्यांनाही नक्की आवडेल. बाहेरून एकदम कुरकुरीत, आतून मस्त चवदार. ही डिश जेवणात साईड डिश म्हणून अगदी परफेक्ट आहे. चला तर मग बनवूया कुरकुरीत कारली. इथे मी कारली छान लांब असे बारीक असे कट करून घेतलेली आहे. आता या कारल्यांमध्ये ना आपण हळद टाकायचे थोडंसं आणि मीठ टाकायचे अर्धा चम्मच आणि हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करायचे. हे मिक्स करून आपल्याला यावरती झाकण ठेवून हे 15 ते 20 मिनिटं असं झाकून ठेवायचे. छान याला हळद आणि मीठ लावून या कारल्यांना ठेवायचे. 15 ते 20 मिनिटाच्या नंतर ना या कारल्यांना छान असं पाणी सुटतं. यामधलं पाणी आपल्याला हाताने दाबून दाबून काढायचंय. पूर्ण या कारल्यातलं पाणी काढायचंय म्हणजे कारली अजिबात कडू होत नाहीत. आणि आपल्याला ही कारली बारीक असे कट करायचे, जास्त जाडसर नका कट करू, म्हणजे बारीक कारली कट केल्यामुळे कारली छान कुरकुरीत होतात. हे पहा, या पद्धतीने मी या कारल्यांमधलं सगळं पाणी काढून घेते. आपण याला हळद आणि मीठ लावून ठेवल्यामुळे यामधलं पाणी छान असं निघतं आणि कारली अजिबात कडू होत नाहीत. मी सगळ्या कारल्यांमधलं पाणी काढून घेतलं. आता यामध्ये मसाले टाकतीये. लाल तिखट टाकतीये आणि धना जिरा पावडर टाकते 1 चम्मच आणि जिरा पावडर 1 चम्मच. आणि आता यामध्ये मी तांदळाचं पीठ टाकते 3 ते 4 चम्मच आणि अर्धा लिंबूही पिळून घेते. लिंबूमुळे छान असं आंबट अशी टेस्ट येते, कडवटपणा कमी होतो कारल्यांचा. हे छान सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. पाणी टाकायची गरज नाही, जर वाटलंच तर फक्त 1-2 चम्मच टाकायचे, जास्त पाणी नाही टाकायचे. आता आपण गॅस ऑन करूया आणि गॅसवरती एक कढई ठेवूया आणि या कढईमध्ये आपल्याला तेल टाकून घ्यायचे. आणि तेल छान गरम झाल्याच्या नंतर, जास्तही तेल गरम नका करू आणि एकदम तेल थंडही नको, मीडियम तेल गरम झाल्याच्या नंतर आपल्याला थोडी थोडी करून यामध्ये कारली सोडायची आहेत. एकदम जास्त कारली टाकू नका, त्यामुळे ती कुरकुरीत होत नाहीत. मध्यम आचेवर सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला ही कारली छान अशी तळून घ्यायची आहेत आणि शेवटी गॅस थोडासा वाढवून 30 सेकंद तळा, म्हणजे कारली छान अजून जास्त क्रिस्पी होते. पहिला मध्यम आचेवर आपल्याला कारली तळून घ्यायचे आहेत आणि मग नंतर शेवटी आपल्याला गॅसचा फ्लेम वाढवायचा आहे 30 सेकंद आणि छान अशी सोनेरी होईपर्यंत कारली तळून घ्यायची आहेत. पाहू शकता एकदम क्रिस्पी अशी आपली कारली तळून झालेली आहे. आता बघा किती सुंदर सोनेरी रंग आला आहे. एकदम खुसखुशीत आणि चवदार कुरकुरीत अशी कारली तयार आहे. ही कारली मी एका डिशमध्ये काढून घेते. ही कारली वरण भात, दही भात किंवा साध्या पोळी भाजी सोबतही अप्रतिम लागते. एकदम क्रिस्पी अशी बनते. मी तुम्हाला तोडून दाखवते. आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच सोप्या, झटपट आणि चविष्ट रेसिपीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका नवीन स्वादिष्ट रेसिपीसोबत. थँक्यू.